स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. ह्या अशा प्रचंड गर्दीमध्ये स्वामींचा फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा माझा संघर्ष तेथील कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडला. त्यांनी माझ्यासाठी प्रेमाचे 2 शब्द उद्गारले. हे शब्द कानी पडता स्वामीचे दर्शन घेऊन मी बाहेर पडायचे ठरवले. त्यानंतर तिथे बाजूलाच असलेल्या स्वामींचा पलंग आणि पादुकांचे दर्शन घेऊन मी मंदिराच्या आवारात आलो. तसेच 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून साकारलेली 12 फूट लांब व 10 फूट रुंदीची स्वामीची प्रतिमा पाहिली आणि डोळे दिपावून गेले. तसेच स्वामी ज्या वटवृक्षाखाली बसायचे तो वटवृक्ष पाहिला, त्याचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या आसपास असलेले भक्तिमय वातावरण पाहून मन तृप्त झाले. मंदिराच्या आवारात अजून एक सभामंडप आहे. मंदिराच्या आवारात पूर्वेला असलेल्या या सभामंडपास भक्त ज्योतिबा सभामंडप असे म्हणतात. या सभामंडपामध्ये स्वामींच्या तसेच विविध देवी देवतांच्या अशा फोटो फ्रेम आहेत. तसेच स्वामींनी वापरलेले त्यावेळेचे सामान, त्यामध्ये स्वामींची रुद्राक्षाची माळ, त्यांचे कपडे, तसेच हुक्का पॉट आणि पंखा आहे. तसेच पादुकाही आहेत.